नमस्कार विद्यार्थ्यांनो, ज्वेल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. इंग्रजी मीडियमसाठी मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकाचा व त्यातील पाठांचा आणि कवितांचा आपण अभ्यास करणार आहोत. इथे मी तुम्हाला अत्यंत सोप्या शब्दामध्ये हिंदी व मराठी या दोन्हीही भाषेमध्ये समजून सांगणार आहे. शिकायला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याजवळ पाठ्यपुस्तक, वही, पेन असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यातील नोट्स तुम्ही स्वतः काढू शकाल. आज आपण संतवाणी यामधील कविता अंकिला मी दास तुझा याचा अभ्यास करणार आहोत. कवितेचे कवी आहेत संत नामदेव. यांचा जन्म 1270 झाला आणि मृत्यू 1350 झाला. सर्वात पहिले अंकिला मी दास तुझा या कवितेच्या नावाचा अर्थ पाहूया. अंकिला म्हणजे अंकित होणे किंवा स्वतःला पूर्णपणे सोपवून देणे आणि दास म्हणजे सर्वंट, नोकर. तर याचा अर्थ होतो की स्वतःला पूर्णपणे सोपवून देणे. कुणाला? परमेश्वराला शरण जाने. खुद को भगवान पर सौंप देना, भगवान के हवाले खुद को करना, ऐसे यहाँ पे मतलब होता है. आता मी संत नामदेव यांचा परिचय तुम्हाला वाचून दाखवते. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंगरचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने म्हणजे 61 समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वारकरी म्हणजे काय? वारकरी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाशी, देवाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. सर्वात पहिले आपण 2 ओळींचा अर्थ समजून घेऊया. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी माझी म्हणजे आगीमध्ये, इन द फायर. बाळू, बाळू म्हणजे लहान बाळ, छोटा बच्चा. कनवाळू, कनवाळू या शब्दाचा अर्थ होतो दयाळू, दया दाखवणे. इथे या 2 ओळीमध्ये असे सांगितले आहे की संत नामदेव, बघा तुम्हाला संत नामदेवाचा फोटो दाखवते मी. इथे संत नामदेव श्री विठ्ठलाला आई समजतात. कोण समजतात? आई समजतात. आपल्याला माहीत आहे की आई, माता म्हटले की ती तिच्या मुलांचा लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत सांभाळ करते. आपल्या मुलांना प्रत्येक संकटापासून, प्रत्येक दुःखापासून वाचवण्यासाठी ती धडपडत असते. तिचे मुलांवर जीवापाड प्रेम असते. त्याचप्रमाणे इथे विठ्ठलरूपी आईने म्हणजेच विठ्ठलाने आपल्या बाळाचा म्हणजे संत नामदेवाचा मायेने सांभाळ करावा, प्रेमाने सांभाळ करावा अशी विनंती संत नामदेव करतात. संत नामदेव यहाँ पर भगवान विठ्ठल इनको बोल रहे हैं कि आप माता की तरह मेरी देखभाल करो. इसीलिए यहाँ पर संत नामदेव ने अलग अलग दृष्टांत यानी एग्जाम्पल्स, उदाहरण देकर यहाँ पे स्पष्ट किया है कि कैसे एक माता उनके बच्चों को प्रेम करती है, उनकी देखभाल करती है. आगीमध्ये चुकून जर एखादे बालक पडले तर त्याला वाचवण्यासाठी त्याची आई कनवाळू म्हणजेच दयाळूपणे धावत जाते. अगर कोई बालक बाय मिस्टेक अग्नि यानी आग में गिर गया
तो उसकी जो माँ है वह अपने आप को भूलकर उस बालक को बचाने के लिए अग्नि यानी आग में दौड़ती है। वह यह नहीं देखती कि मैं आग में कैसे जाऊँ, उसको सिर्फ उसका बच्चा ही दिखाई देता है, तो वो दौड़ती है। पुढे पाहूया. तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. तैसा म्हणजे तसा, दॅट वे. काजा, काजा म्हणजे काम, वर्क. संत नामदेव विठ्ठलाला म्हणतात की हे विठ्ठला, माझे काम पूर्ण करण्यासाठी तू माझ्याकडे धावत ये. मी तुझा परमभक्त आहे, मी तुझा दास आहे, मी तुला शरण गेलेला आहे, माझी मदत कर. संत नामदेव यहाँ पर भगवान विठ्ठल को बुला रहे हैं कि मेरी मदद कर, आकर मेरी मदद कर, मैं तेरा दास हूँ. सवेची झेपावे पक्षिणी, पिल्ली पडताची धरणी. सवेची, सवेची म्हणजे लगेच, इन्स्टंटली. पिल्ली, पिल्ली म्हणजे पिल्लं, बाळ. धरणी, धरणी म्हणजे जमीन, द अर्थ. आईचे आपल्या मुलांवर किती प्रेम असते, त्या प्रेमाचा दाखला किंवा उदाहरण, दृष्टांत संत नामदेवांनी पुढील 3 उदाहरणातून दिलेलं आहे. त्यामध्ये पक्षी आणि प्राणी यांच्यातील मातृत्वाची ओळख आपल्याला इथे करून दिलेली आहे. पक्षिणी याचा अर्थ फिमेल बर्ड, जी लहान पिल्लांची आई असते. ती पिल्लांना जन्म देते, पण कुठे? झाडावर. जर एखादे लहान पिल्लू थोड्या दिवसात चालण्याचा प्रयत्न करत असताना अचानक खाली पडताना जर तिला दिसले, तर ती लगेच त्या पिल्लाकडे उडी मारते किंवा झेप घेते. स्वतःच्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती पटकन उडत येऊन मुलाला किंवा छोट्या पिल्लाला जमिनीवर लागण्यापासून वाचवते व स्वतः ती त्यामध्ये जखमी पण होऊ शकते. फीमेल बर्ड खुद के बच्चों को बचाने के लिए उड़कर आती है और बच्चे को ज़मीन पर पड़ने से या गिरने से बचाती है. यहाँ पर ऐसा पता चलता है कि इंसानों की तरह पंछियों में भी मातृत्व, स्नेह होता है. पुढच्या कवितेच्या ओळी पाहूया. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वत्सरावे, वत्सरावे याचा अर्थ बघा. वत्स म्हणजे वासरू, काफ, अँड राव म्हणजे आवाज. पुढचा शब्द पाहूया. धेनू, धेनू म्हणजे गाय, काऊ. हुंबरणे हा शब्द आहे, याचा अर्थ होतो हुंबरणे म्हणजे गायीचा, वासराचा आवाज. संत नामदेव पुढे गायीचे उदाहरण देतात. ते म्हणतात की जेव्हा गायीच्या पिल्लाला, गायीचं पिल्लू म्हणजे वासरू, काफला भूक लागते, तेव्हा ती कुठेही असो त्याला दूध पाजण्यासाठी हंबरत म्हणजे मोठमोठ्याने ओरडत त्या गायीच्या वासराजवळ धावत येते. काऊ, गाय. अगर उसके बच्चे को भूख लगी होती है तो वो दौड़कर आवाज़ लगाते हुए उस बच्चे के पास दूध पिलाने के लिए आती है. वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. वनवा, वनवा म्हणजे आग. पुढचा शब्द आहे पाडस. पाडस म्हणजे हरणीचे पिल्लू. आपण चित्राद्वारे पाहूया. हरिण व पाडस. हरिण ही आपल्या पाडसाची म्हणजेच पिल्लाची काळजी करते. कशी पहा. जर रानात एखादी आग लागली आणि त्या आगीमध्ये आपलं पाडस सापडलं तर नाही ना, या शंकेने ती व्याकुळ होते, तिला चिंता वाटते. कुणाची? तिच्या पाडसाची. यहाँ पे हरिण अपने बच्चे की चिंता से व्याकुल हो रही है. उसे लग रहा है अगर जंगल में आग लग गई तो मेरा बच्चा यानी मेरा जो छोटा सा पाडस है उसको मैं कैसे संभालूं, इसकी फिक्र उसे हो रही है. कवितेच्या शेवटच्या ओळी पाहूया. नामा म्हणे मेघा जैसा,
विनवितो चातक तैसा. विनवणे म्हणजे विनंती करणे, रिक्वेस्ट करणे. शेवटच्या 2 ओळींचा अर्थ पाहूया. इथे लक्षात घ्या, जो चातक पक्षी असतो तो ॲन इमॅजिनरी बर्ड आहे आणि त्याचे एक विशेषता आहे की तो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. तसेच इथे संत नामदेव विठ्ठलाला विनंती करतात की चकोर पक्षी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो आणि ते पाणी जर त्याला मिळाले नाही तर तो प्राण सोडतो, म्हणजे मरून जातो. तसंच हे देवा, मी चकोरासारखा व्याकुळ झालो आहे. कशासाठी? तुझ्या प्रेमासाठी. म्हणजे नामदेव विठ्ठलाच्या प्रेमासाठी. विठ्ठल म्हणजे तो एक प्रकारे आई मानतो त्यांना, आणि आईच्या विठ्ठलाच्या प्रेमासाठी नामदेव व्याकुळ झालेले आहेत. नामदेवाने विठ्ठलाला आई म्हटलेले आहे आणि आईच्या मायेचा वर्षाव नामदेवावर व्हावा म्हणून ते विनंती करतात. भगवान श्री विठ्ठल जी से नामदेव विनती कर रहे हैं कि आप मुझे माँ की तरह संभालो. इस वजह से यहाँ पर 3 दृष्टांत यानी एग्जाम्पल है. पहला दृष्टांत है पक्षिणी और पिल्लू, दूसरा है हरणी व पाडस और तीसरा आहे गाय व वासरू. आता इथे ही कविता संपलेली आहे. मी आशा करते की तुम्हाला ही कविता समजली असेल. धन्यवाद.